नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. जे काही 9 कंटेस्टंट नॉमिनेट झाले होते, तर पहिल्या आठवड्यामध्ये ते सगळे कंटेस्टंट सेफ झाले. कोणीही या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घराबाहेर गेलं नाही. हा ट्विस्ट नाहीये, ट्विस्ट पुढे आहे. हे जे सगळे 9च्या 9 कंटेस्टंट जे सेफ झाले होते, त्या सगळ्या कंटेस्टंटना पुढच्या आठवड्यामध्ये नॉमिनेट केलं. कहाँ पे खुशी कहाँ पे गम अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. पण मित्रांनो, आत्ता बिग बॉसच्या घरामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. बघा, ग्रँड प्रीमियरला रितेश भाऊने आपल्याला उलटा-पुलटा रूमची ओळख करून दिली होती. त्या उलटा-पुलटा रूममुळे बिग बॉसच्या घरातील सगळीच समीकरणं ही बदलताना दिसणार आहे आणि मित्रांनो, त्याच रूमचे दरवाजे आज ओपन होणार आहेत आणि त्या रूममधून असे काही निर्णय बाहेर पडणार आहेत, की बिग बॉसच्या घरामध्ये सगळं उलटं-पुलटं होणार आहे आणि ही रूम ओपन झाल्यानंतर सगळे सदस्य हे अगदी शॉक झालेले आहेत. काय घडतंय बिग बॉसच्या घरामध्ये? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. बघा, या रूममधून जे काही बाहेर पडणारे निर्णय आहेत ना, त्याच्यामुळे काही होऊ शकतं. बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा पूर्णपणे गेम पलटू शकतो. कोणाला स्पेशल पॉवर मिळू शकते, अ, कोणाला शिक्षा होऊ शकते किंवा मित्रांनो, हे जे सदस्य नॉमिनेट आहेत ते कदाचित उद्या सेफ सुद्धा होऊ शकतात किंवा मग जे सेफ सदस्य आहेत ते नॉमिनेट सुद्धा होऊ शकतात. काही बिग बॉसच्या घरामध्ये होऊ शकतं. मित्रांनो, बिग बॉसने उगाच हा नॉमिनेशनचा ट्विस्ट आणलेला नाहीये. जे काही सदस्य गेल्या आठवड्यात नॉमिनेट होते तेच पुन्हा एकदा या आठवड्यात सुद्धा नॉमिनेट असणार आहे. हा ट्विस्ट नुसताच आणलेला नाहीये. काहीतरी होणार आहे. या सदस्यांपैकी काही सदस्य हे सेफ होऊ शकतात आणि सेफ सदस्यांपैकी काही सदस्य हे नॉमिनेट होऊ शकतात. बिग बॉसने जो काही प्रोमो शेअर केलाय त्या प्रोमोमध्ये बिग बॉसची कॅप्टन प्राजक्ता शुक्रे हिला बोलावण्यात आलं आहे आणि समोर काही ऑप्शन ठेवले आहेत. त्या ऑप्शनमधून काही ऑप्शन प्राजक्ता शुक्रेने सिलेक्ट करायचे आहेत. आता याच्यामध्ये काय ऑप्शन ठेवलेत आणि प्राजक्ता शुक्रे काय निवडते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु ज्या पद्धतीने सगळे सदस्य अगदी स्तब्ध झाले, त्यामुळे प्राजक्ता शुक्रेने मोठे निर्णय घेतलेत हे मात्र नक्कीच आहे. पण मला असं वाटतं की हे जे काही नॉमिनेट कंटेस्टंट आहेत त्यापैकी काही सदस्यांना प्राजक्ताने सेफ केलं असेल आणि जे सेफ सदस्य आहेत त्याच्यातील काही सदस्यांना प्राजक्तांनी नक्कीच नॉमिनेट केलं असेल. असं काहीतरी बिग बॉसने करायला सांगितलं असेल. आता ही जी काही उलटा-पुलटा रूम आहे ते बिग बॉसच्या घरामध्ये काय-काय ट्विस्ट, काय-काय हंगामे आणते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला? हे जे काही 9 नॉमिनेट कंटेस्टंट आहेत त्यापैकी कोण सेफ व्हायला पाहिजे आणि सेफ सदस्यांपैकी कुठले सदस्य हे नॉमिनेट व्हायला पाहिजेत? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.